नवी मुंबईत तुफान पाऊस, उघड्या वायरिंगचं पाण्यात करंट, 2 मुलींना शॉक लागला, शहरात खळबळ. मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. नवी मुंबईत पावसाचा कहर पाहायला मिळतोय. या पावसामुळे वेगवेगळे अपघात देखील घडले आहेत. नेरूळ येथील LP ब्रिज शेजारी 2 विद्यार्थिनींना शॉक लागल्याची घटना समोर आली. या मुली रस्त्याने जात असताना विजेची वायर खाली पडली होती. या वायरचा मुलींना स्पर्श झाल्याने दोघींना शॉक लागला. त्या बेशुद्ध पडल्याचं समोर आलंय. LP ब्रिज शेजारी 2 विद्यार्थिनींना शॉक लागल्याने नेरूळमध्ये खळबळ उडाली आहे. या मुलींना बाजूला असलेल्या DY पाटील रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र महानगरपालिकेने त्यांना सध्या वाशीतील फोर्टिस रुग्णालयात देखरेखीखाली ठेवलेलं आहे. पहिल्याच पावसात ही खळबळजनक घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी बॅरिकेड्स लावून परिसर सील करण्यात आलेला आहे. महावितरणाचे अधिकारी आणि पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत. या घटनेबाबत बोलताना नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी म्हटलंय, ही दुर्दैवी घटना आहे. नक्की चूक कोणाची आहे याचा आम्ही तपास करत आहोत. महावितरण की इतर कोणी दोषी आहे का याचा तपास सुरू आहे. या 2 मुलींना आम्ही फोर्टिस रुग्णालयात देखरेखीखाली ठेवलेलं आहे. दरम्यान या विद्यार्थिनींना प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई.